विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा रस्ता म्हणजे चिखली ते जाफराबाद हा महामार्ग। मात्र या रस्त्याचं गेल्या अनेक दिवसापासून काम सुरू आहे। या रस्त्याचं काम सुरू असताना जी रस्त्यावरनं धूळ उडते त्या धुळीमुळे परिसरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठा त्रास होतोय। मी सध्या याच महामार्गावरती उभा आहे। गेल्या अनेक दिवसापासून या महामार्गाचं काम सुरू आहे। मात्र या जो रस्ता जो आहे हा महामार्ग हा चिखली शहरातून जातोय, म्हणजे चिखली ते जाफराबाद जवळपास 3 ते 4 किलोमीटरचं या महामार्गाचं काम या ठिकाणी सुरू आहे। मात्र काम सुरू असताना या रस्त्यावरती सकाळ दुपार सायंकाळ पाणी टाकणं आवश्यक आहे, जेणेकरून याच्यावरती जी धूळ आहे ती उडणार आहे आणि परिसरातील नागरिकांना याचा कोणत्याही प्रकारचा त्रास जो आहे तो होणार नाही याची काळजी संबंधित ठेकेदार आणि संबंधित जो सार्वजनिक बांधकाम विभाग आहे यांना घेणं आवश्यक आहे। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने ज्या कॉन्ट्रॅक्टरला या महामार्गाचं काम दिलं आहे तो काम करत असताना या रस्त्यावरती कोणत्याच प्रकारचं पाणी जे आहे ते टाकत नाहीये। परिणामी धूळ जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यावर उडते आहे आणि हा जो रस्ता शहरातून जातोय चिखली शहरातून हा संभाजीनगरचा भाग आहे। या संभाजीनगरच्या भागातून हा रस्ता जातोय, त्यामुळे दोन्ही बाजूला या रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांची घरं आहेत आणि नागरिकांना या धुळीमुळे श्वसनाचा मोठा त्रास होत असल्याचा अनेक नागरिकांना आरोप केलेला आहे। मात्र संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहे तो याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा संताप जो आहे तो या परिसरातील नागरिक करतात। एकंदरीत पाहिलं तर हा राज्य महामार्ग आहे आणि सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता जवळपास 3 ते 4 किलोमीटर पासून हा बनवण्यात येतो आहे आणि धुळीमुळे या दोन्ही बाजूच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी काही नागरिक आहेत घर आहेत त्यांना फार मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो। यामुळं पाणी जे आहे ते दररोज पाणी टाकावं अशी मागणी या परिसरातील नागरिकांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।